मंडळी, फालतुगिरीच्या समुद्राला एका वधूवर सूचक मंडळात येणार आहे उधाण. तुमच्या लक्षात आलंच असेल तुमच्या समोर कोण येत आहे ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मॅड विनोदाचा डॅडी, कांबळ्यांचा पॅडी, खानदेशचा सपूत श्याम राजपूत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. एक्सक्यूज मी बाला, इकडे वधूधर चुकस मंडळ यायचंय करा. कुठला आल्या आल्या चुकसणार रे तू. बरं हा चुकतो का पंच मारतो तेच कळत नाही. आल्या आल्या पंच मारायची भलती मस्ती आहे यांना. या तुम्ही इकडे या, इकडे या, इकडे या. ते वधूवर सूचक मंडळ आहे बा. बरं एनिवे आपण कोण? आम्ही उतावले नवरे. आम्ही कवापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. आमच्या गुडघ्याला ना जोराचं लग्न आलंय. आमचं लग्न लावून द्या. तुमच्या बटाना टेन्शन घेऊ नका बरं का. आमचे ना एकदम रेप्युटेड वधूवर सूचक मंडळ आहे. अरे सेलिब्रिटी पण नाव नोंदवतात आमच्या इथे. आता कालच हो प्राजक्ता माडी आहे ना, तिने नाव नोंदवलेलं आहे. हे बघा प्राजक्ता माडीने नाव नोंदवलेलं. ठीक आहे, म्हणजे छान आहे, पण ह्याच्यापेक्षा जरा भारी दाखवा. नाही, हिच्या फोटो आहे ना स्थळ म्हणून तुम्हाला दाखवलेलाच नाहीये. प्राजक्ता माडी हे स्थळ तुमच्यासाठी मी कशाला सुचवू रे, अशी कल्पना तरी काय करता रे तुम्ही. अरे डोब्या, तुझ्या तिरडीचं डिझाईन करता येत ना रे लोक. तुला प्राजक्ता माडीपेक्षा भारी पाहिजे का रे वधू म्हणून. अरे बापरे, अरे अशी कल्पना तरी कशी काय करता रे तुम्ही. नाही म्हणजे कसं आहे, म्हणजे आई लग्नाच्या वेळेत ती ह्या ज्या मुंडावळ्या आहेत त्यांना जर मुंडोळी असं बोलली तर म्हणजे ह्या मुलीचं डिक्शन ठीक नाही यार. आपण तिच्याशी कसं लग्न करणार. आपला पण एक दर्जा आहे ना. तुम्हाला काय वाटतं मंडाळी? नाही रे, निदान तुम्ही तरी तिला नका चिडवू रे. 280 एपिसोड मध्ये फक्त 2 वेळा फंबल केलाय तिने. तुम्ही 2 एपिसोड मध्ये 280 वेळा फंबल. अरे लाजा वाटू देणार तुम्ही. काय पकडून राहिले रे. जा दे तुम्ही आहे ना, तुम्ही सांगा बा की तुम्हाला वधूकडून काय अपेक्षा आहेत, म्हणजे ती दिसायला कशी पाहिजे बा तुम्हाला. वधूकडनं अपेक्षा तुम्हाला सांगू. अरे बापरे, काय आमच्या अपेक्षा आहेत. तुला सांगतो तिची कांती अशी ना एकदम मुलायम, एकदम अशी तुकतुकीत पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो तिचे केस आहेत ना ते असे रात्रीच्या अंधारासारखे असे काळे भोर हवे ते. आणि शामरुगासारखा भरकच्च तरी मोरासारखा सुडल बांधा पाहिजे. आणि नाक आहे ना तिचं नाक असं एकदम तरतरीत, म्हणजे एकदम चाफेकळी. आणि गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ हवेत. अरे वधूवर सूचक मंडळ आहे का दिवाळीच्या अंक आहे रे. अरे अशा पद्धतीची वर्णन कादंबऱ्यांमध्ये असतात रे. मग एखादी कादंबरी सुचवा ना. कादंबरी नाही, आता जी बरी भेटेल ना त्याच्यासोबत उरकून टाक. थोबडं बघितलं का आरशात, खराट्यासारखे तर केस आहेत ते. अरे गडालेल्या कुल्फी सारखं शरीर आहे तुमचं. कधी पण वीर घडून आहे ना अनंतात विलीन होऊन जाल तुम्ही. आणि चाफेकडी सारखं नाक पाहिजे त्यांना, गुलाबाच्या पाकडी सारखे होठ पाहिजे. अरे लाज नाही वाटत. अरे हिम्मत कशी होत तुमची. पेड्या कम्प्लीट कॉन्फिडन्स यांनी घालून टाकल्या. मुद्दा हा आहे की तो कॉन्फिडन्स येतो कुठून तुमच्यात. अरे हा मी विचारच केला नव्हतं. बसायला लागेल, त्याच्यावर आपल्याला बसायला लागेल, चर्चा करायला लागेल आपल्याला. तो विचार तुम्ही नंतर करा. इथे कशाला आले तुम्ही? वधू बघायला आले ना. वधू बद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत ते सांगा ना रे. अरे ना मला वाटतं मुलगी साधारण 32वी तरी शिकलेली असावी. नाही काहीच नाही होणार. 56वी तरी शिकली पाहिजे तर मजा आहे ना रे. अरे आकलेल्या लागलेल्या गोड्यांनो, दलिंदरांनो, अरे बरेच जण ना 15वी पर्यंत शिकतात बुवा. आणि जे हुशार असतात ना मास्टर डिग्री करतात ते 17वी पर्यंत शिकतात. तुम्ही काय लावलं रे 32वी 56वी? तुम्ही किती शिकलेले रे? ऍक्च्युली आम्ही 3री मध्ये माझे 2 विषय एटीकेटी.
तिसरीच ही तिकिटी लागली तुला. अरे तुझ्या आयुष्याला ही तिकिटी लागलेली आहे रे. अरे डोभ्या, हजारे मॅडम असं म्हटलं तरी तिसरीत पास करून टाकतात. तिथे पण माती खाल्ली ना रे तू. म्हणजे दोनच हं? राहिले. अरे असं नसतं रे. अशा कशा अपेक्षा ठेवता रे तुम्ही? सामान्य लोकांच्या अपेक्षांचं काहीच नाही करे. म्हणजे सामान्य माणसानं बा भरत काम करणारी पोरगी पाहिजे, शिवण काम करणारी पाहिजे, असं काही आहे का? म्हणजे आवरी कामं नाही आली तरी चालेल, पण ती गवंडी काम तिला यायला पाहिजे. वा तो डिटेलिंगचा बादशाह. बाप रे, एवढं गवंडी काम चालू आहे रे ते. त्या थापीने ना असं थापून काढलं पाहिजे ना तुम्हाला. गवंडी काम करणारी बायको काय आला पाहिजे. काय झालंय, आमचं ते बाथरूम मधलं जो टॉयलेट आहे ना हा ते टॉयलेट मधलं बाथरूम नसतं रे. ऍक्च्युली आमच्या टॉयलेट मधली जी भिंत आहे ना हा. ती कोसळली. बरं. ती आम्ही बांधायचा प्रयत्न केला. गवंड्याला बोललो, अरे वसर हे बांधून दे. हा. तो बोलला 700 रुपये लागतील. मग? मग आम्ही दोघांनी थोडासा हिशोब केला तर त्याला फक्त 400 रुपये लागतात. 300 रुपये वाचायला तो एक्स्ट्रा मागतोय. बरं. म्हणून त्याच्या नाकावर टिचून आम्हाला ती भिंत बांधायची, ती पण फुकट. अरे मग त्यासाठी लग्न करता का रे? नाही त्या गवंडाची चांगली जिरवायची आता मला. ही जी टॉयलेटची उरलेली भिंत आहे ना ती अंगावर पडून मरत का नाही रे तुम्ही? हा? अरे 300 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही गवंडी काम करणारी बायको शोधताय रे. हा नाही नाही, आता आहे ना मला गैरी उत्सुकता लागली आहे बा की बायको या नात्याबद्दल तुमच्या काय कल्पना आहेत सांगाच मला आता. ओके ओके हा, ठीक आहे, आपण- हा, दाखवतो. बरं, करून मी दाखव. मी नवरा, तू बायको. हो, हरकत मी ऑफिसवरनं येतो. प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत्यक्ष. घोडा चालवतोय का रे? ए पहिल्या मधल्यावर घर आमचा. सॉरी 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 सर. अहो अहो आलोय बरं का मी. अरे वा, आज स्वारीला यायला फारच उशीर झाला बाई. सॉरी. थांबा हा, तुमच्यासाठी मी आल्याचा चहा टाकते. हा वा वा, चहा टाका, कॉफी टाका, बदाम मिल्कशेक टाका. आणि आज रात्रीचा काय बेत आहे? अगं बाई, जेवणाचा. जेवणाचा आज जेवणासाठी फारच स्पेशल केलेलं आहे अच्छा. तुझ्यासाठी. आज की नाही कुकडीचे मोदक केलेले आहेत. कुकडीचे मोदक, कुकडीचे कोदक. कुकडीचे मोदक केलेले आहेत. आणि चिकन कोपसा, चिकन बिर्याणी आणि चायनीज शेजवान पुरणपोळी. हो, आणि बार्बिक्यू पिझ्झा. आणि तुम्हाला विशेष आवडतो म्हणून आंबा पण केलाय. अरे ओ डोब्या, तुम्ही बाय ना बाट तोडतो. या बापाने आंबा केला होता घरी. आंबा ऑलरेडी असतो, त्याचा फार फार तर रस काढतात रे. हा आणि का रे चायनीज शेजवान पुरणपोळी त्या दल्ल्याने खाल्ली होती का रे? अरे अशी कुठे बायको असते का रे? आणि एवढं सगळं असं बार्बेक्यू, पिझ्झा, पुरणपोळी असं सगळं कोणी एकत्र बनवतं का रे? असं नसतं ना रे. अरे पण आम्हाला हे सगळं हवंय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो ना. एक मिनिट, आता आपण चेंज करूया. चेंज. हा, आता तू नवरा, मी बायको. ओके. हा? तू ऑफिसवर नाही जा. त्या ऑफिसवर नाही. अगं बाई तो पाहतो फुटबॉल खेळतोय तो. नाही नाही नाही, पहिल्या मजल्यावर घर आहे आमचं. धनी येतील, तुम्ही जा धनी येतील, तुम्ही जा. अरे मला चौथी भिंत समजा. घाबरतोय तो हा, लगेच. मग तिकडे बाहेर जाऊन उभे राहा हो तुम्ही. हो. बाहेर जाऊन उभे राहा. हा. धनी आलात तुम्ही? तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ये सरप्राईज. काय 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 काय? 2 वर्षासाठी आपल्याला महाबळेश्वरला जायचंय. बाबा 2 वर्ष? अरे तुमच्या स्वप्नांचे गोडे ना दुसरीकडे दौडवा रे. असे संसार पण नसतात, अशा बायका पण नसतात रे.
अच्छा मग काय मजा आहे तुमच्या मंडळात मजा नाही मग त्याला मग आमच्या बायका आहेत तर काय वाईट आहेत मग एक मिनिट तुमचे लग्न झालेले इकडे काय अलतार पडले तुम्ही? काय आमच्या बायका आहेत ना नीट आम्हाला वागवत नाहीत आम्हाला एकदम कुत्र्यासारखे एकदम हेडीस फिडीस करतात. तुमची लायकीच ती आहे. तुम्हाला नुसतं कुत्र्यासारखं वागवलं नाही पाहिजे, कुत्र्यासारखं मारलं पण पाहिजे. दुसरं एखादं आपण